कबीराच्या मागे विनोला निषेधे मोल उठवले कुंभाराचे. त्या बंकापुरात 11 वर्षाचं म्हणजे प्रेत उठावलं म्हणून अभंगाचं शेवटच्या चरणात सांगतात, तुम्ही दया तुम्ही दया
मीराबाई साठी घेतो विष प्याला मीराबाई साठी घेतो विष आता तरी तुम्ही दया करा दया ताली ताली
विठ्ठला 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 फिरविले देऊळ जगा माझी ख्याती नामदेवा हाती दूध प्याला नामदेवा हाती दूध प्याला असू द्या मी इकडे सरतो नाही भरेले हुंडी नरसिंह मिथ्याची धनाजी जटाची स्थिती पेरी धनाजी जटाची स्थिती पेरी मीराबाई साठी घेतो 20 प्याला लाखा कोलाट्याचा ढोल पिठे लाख्या कोलाट्याचा ढोल पिठी कबीराच्या मागे विणू लागी सेले मूल उठविले कुंभाराचे मूल उठविले कुंभाराचे आई माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येतोय का मी बोललेलं कळतंय का समजते का माई माग माग दादा क्लिअर आवाज करा दाय क्लिअर होत आवाज तुम्हाला व्यवस्थित येत हात वर करा आवाज व्यवस्थित येतोय का माझा वा म्हणजे आवाज व्यवस्थित येतोय हात वर केल्यानंतर बरोबर दादा तुम्हाला तिकडे येतोय का वा गोड माईक कोले दादा स्पीकरवाले दादा तुमच्या चरणावर सलाम करतो आणि कलेला सलाम करतो अति गोड अभंग 5 चरणाचा आहे 4 चरण म्हटलोय मी नोहे हा एकल्याचा खेळ म्हणून जुळविलाय मेळ किंवा केला मेळ कीर्तन हे खेळी मेळे गदारोळी आता आनंद ह्याच्या ठिकाणी एवढंच राहील आनंदाच्या ठिकाणी एवढंच येता इतरत्र आनंद मिळत नाही हे संवादाचं ठिकाण आहे कशाचं ठिकाण संवाद करण्याचं आता दुसरीकडे सारे वाद चालू आहे हो शेवटचं चरण अतिशय गोड आहे अभंग कळाला चरण कळाला ते कीर्तन कळलं मी पुढे म्हणतो पाठीमागे माय म्हणता का तुम्ही दादा म्हणता का सोपं मराठीत नाही फक्त टाळकऱ्याने पेपर फोडू नका हो पार्शद नको आपल्याला आमच्यासाठी कीर्तन आहे समाजासाठी मामांनी एवढा अट्टहास केलाय हो मग आता तरी तुम्ही गोड आता तरी तुम्ही दया करा पंढरीराया दया करा पंढरीराया तुका विनवी पाया वेळो वेळा हे तुकोबाराय विनवणी करतात आपण मामाला विनवणी करायची आता तरी तुम्ही मामा आमची दया करा किती वर्ष येत हे मंदिर उघडून महाराज कुठे गेले 3रं वर्ष ऐका इवलेश रूप लावेले द्वारी त्याचा वेल चाललाय गगनावर हो मग दया करा तुका विनवी पाया वेळ वेळा म्हणा ना तुका विनवी पाया वेळ वेळा तुका विनवी पाया वेळ वेळा भरेले हुंडी नरसिंह मेथ्याचे गोड धनाजी जटाची स्थिती पेरी धनाजी जटाची स्थिती पेरी
विठ्ठल राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार व्हावाची असतो काय के वचन कमळापती माझे रंगाची विनंती कर जोडी तो ते काळे आपण असावे जवळे पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पायी प्रस्तुत प्राप्त घेतला भंग विश्वमान्य विश्वरूप विश्वाधिकार विश्वप्रिय विश्वभूषण चिन्मय स्वरूप संत श्रीमंत माझ्या ज्ञानोबारायचे लाडके संत जगदुतकोपराय श्रीमंत यांचा पंढरी महात्म्य प्रकरणातील 5 चरणाचा अभंग सेवे करताना विठाला विठाला काय निमित्त कीर्तन की विनंती कीर्तन काही कीर्तन आहे नित्याची पण आता हे नित्याच कीर्तन आहे 3 वर्ष झालं दर आमोशाला ऐका हे तर काय होतोय माय भंडारा होतोय वा ऐका मामाला काय काय आवडतं का माय सांगता तुम्ही काय काय आवडतं मामाला आता 3 वर्ष झालं की ऐकताय तुम्ही हा ऐका ना मामाला कीर्तन आवडतं मामाला भजन आवडतं ऐका आणि मामाला भंडारा आवडतो म्हणजे अन्नदान आवडतं जी मामाची आवड तीच तुमची निवड आहे आणि जी तुमची निवड आहे तीच मामाची आवड आहे ना याच्यासारखं जगात पुण्य नाही मामा पाठीमागे नाही तसं कीर्तनात येऊन बसतात का तर मामाला कीर्तन आवडतं म्हणून इतरातल्या गलबला करू नये माणसाने आणि चालू कीर्तनात उगा समाधी पशी जाऊ नये कधीच जाऊ नये कुठंच जाऊ नये का तर मामाच कीर्तनात असतात हो आणि आपण उगा मंदिरात जातो हे चुकीच आहे कथा कीर्तन श्रवण करतात मामा ती भगवंताचा अवतार आहे मग आज या ठिकाणी सुंदर असं अन्नदान आहे ज्ञानदान आहे आज या जळगाव सुपेच आणि याला नगर बिगर केलंय का नगर केलंय का नगर मेंढी माऊली नगर टाळ्या वाजवाय गेलं हो मेंढी माऊली नगर म्हणजे महाराष्ट्रात कुठं नाव अजून नाही हा मेंढी माऊली नगर साक्षात आदमापूर आहे हे हो भाग्यवान आहे तुम्ही मग याच आमचा खाईचा वाटा म्हणून आज या ठिकाणी ज्ञानदान आणि अन्नदान असे नंबर लागले नंबर आपला लवकर नंबर लावा वेळ लावू नका कुठे बी नंबर लावतो ह्यांनी तर लय लवकर नंबर लावला 1,500 तुझ्या नंबर अगं बाई इथे नंबर लाव
ते पैसा आणि इकडून इथं खरंच हो इथला नंबर महत्वाचा आहे का तर अन्नदानात जगात श्रेष्ठ दानात दान अन्नदान श्रेष्ठ ज्ञानदानापेक्षा सुद्धा अन्नदानाला फार मोठी किंमत आहे आणि हेच आजचं अन्नदान आपल्याच गावातील एक सुपुत्र आहे चिरंजीव आहे चिरंजीव नाही एक सुपुत्र आहे रवींद्र यशवंत खोमणे मंगेश किशनराव खोमणे पांडुरंग दिलीपराव खोमणे आणि सागर लाला सोयेडे या 4 अन्नदात्यांनी आपल्याला मामाचा भांडरा उत्सवामध्ये अतिशय सुंदर असं अन्नदान आहे सुंदर असं ज्ञानदान आहे सुंदर असे श्रोते हो अतिशय सुंदर सुंदर टाळकरी आहेत माझ्या ताई उभा आहे तिकडं त्या ताईंसाठी टाळ्या वाजवा वा विनेकरी दादा सुंदर आहेत आता सगळ्यांची नावं घेण्यात वेळ निघून जाईल ह्याला एवढ्यासाठी आणला होता काय त्या ताई आहेत तुमच्या चरणावर नतमस्तक होऊन ह्या आमच्या बाई आहेत हो का म्हणले घे तुझा बी उद्धार करून चल म्हणून मी सर्वांच्या चरणावर नतमस्तक मामांच्या चरणावर नतमस्तक माझ्या सेवेला सुरुवात करतो विठाला विठाला सांगतो फिरविले देऊळ जगा माझी ख्याती ऐका आमचे कांतेला महाराजांच्या चरणावर नतमस्तक बरं का फार मोठं श्रेय त्यांचं आता मी नाही जास्त हो फार मोठं श्रेय आज एवढं मोठं काय होतं पाण्यामध्ये तळमळा मासा झोप घेतो काहीसा जावे त्याचे वंश केव्हा कळे पुढच्या महिन्याचं किराण लागलं महाराजांना कसं करायचं काय करायचं महाराज घाबरूच नका मामा पाठीशी आहेत विठाला विठाला फिरविले देऊळ जगा माझी ख्याती जगात अशी काय ख्याती केली देऊळ फिरवलं देऊळ नामदेवच्या कीर्तनात मंदिर फिरलं कुठं आवडे ना तुला मंदिर फिरलं तशीच माझ्या मामाने ख्याती केल्या हो तशाच ख्याती केल्या का तर मामाचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 ला झाला तसं तुकोबारायानंतर संत जन्माला येणार नव्हते हे तुकोबाराम महाराजांचं वाक्य आहे पण झालं काय माझ्या अहिल्यादेवी होळकरांनं भारत देशामध्ये कन्याकुमारी ते हिमालयापर्यंत असा जीर्णोद्धार केला देशात परिवर्तनाची लाट आता कशी मोदी साहेबांनी केली अशीच लाट माझ्या एका महिलेने स्त्रीने केली आणि पद दिलं काय पद दिलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी काय दिलं पद पुण्यश्लोक ऐका हा पद दिलं पण माझ्या भगवान शंकराला करमलं नाही कुणाला करमलं नाही भगवान शंकरला करमलं नाही हे सर्व जातीत आणि सर्व मातीत साधू संतांचे अवतार झाले सर्व जातीत आणि मातीत साधू संतांचे अवतार झाले एकच समाज राहिला होता एकच समाज मग 3 ऑक्टोबर 1892 ला सोमवार दिवस 4:23 सुवर्णाचा सोन्याचा दिवस उगवला आणि त्या धनगर कुळात जन्म घेतला आले धनगर रूपात
सुख वाटतं वाजवना टाळ्या. कुणाला दुःख वाटते हात वर करावर. हे काय या ठिकाणी नाही ना. मग जन्म झाला आपण त्या धनगर कुळात काय करणार आहे. लहानाचं मोठं झालं ते लेकरू, ते मामा, तो परमात्मा. आणि शोक लागला, त्यांनी अनेक लीला झाल्या, ठीक आहे. पण गुरुच्या काळजीत होत. गुरु कसा करायचा. हे ऐका, गुरु करा दणकट, त्याचं पकडा मनगट, सांगा देव कोण आणि मी कोण. तसा गुरु असावा. नाही तर कसला गुरु कसाच याला, मार्का गुरु मार्काच याला. हा अजिबात नाही. मग असं झालं. मुळे महाराजांची भेट झाली, गुरु भेटले आणि मुळे महाराजांनी संदेश दिला. बाळू इकडे. बाळू बोलवून घेतलं बाळू मामांना आणि सांगितलं, बाळू, ए बाळू, तू लोकांचं बघ, मी देवांचं बघतो. ए काय वाक्य. तू लोकांचं बघ, मी देवांचं बघतो. मग त्यावेळेस काय झालं. ठीक आहे म्हणजे दर्शन घेतलं. लोकांचं बघ म्हणजे गावोगावी फिरतो ही मामाचा हात. दादा माझा वेगो कमी कर, मला रोकडा आवाज दे. हो ए गावोगावी फिरतोय मामाचा हा तळ. दीन दीन दुबळ्यांना देतो या तुबळ. मामाच्या नंतर जन्माला आलो माई, आपलं भाग्य समजायचं. मामाच्या अगोदर जन्माला आलो, जीवन व्यर्थ गेलं असत. हो मामाच्या नंतर जन्माला आलो, जीवनाचं सोनं झालं. सोनं आता कुठला आम्हाला देव, कुठला धर्म. धर्म म्हणजे कशाचं अन्नदान, कशाचं ज्ञानदान. मग गावोगाव मामाचा तळ फिरतोय. 19 बघे दर्या खोऱ्यात, अरे रानो माळात राहणाऱ्या भाविकांचा उद्धार होतोय. मामाला काय लागतं. फक्त भाव लागतो, भाव. हा मामा फक्त भावाचा भुकेलाय, काहीच नको मामाला. मर प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला. आजी
भुकेला हाती दुष्काळ तयाला. राहू द्या, तिचा उद्धार होते हो. माईचा उद्धार होते. राहू द्या, काय करत नाही तुम्हाला, त्याला थांबू द्या एका जाग्यावर. काय करत ते याच खाणीतले त्याचा उद्धार करायला आले ते. का तर एक एक येऊन कोटी कोटी फेर आहे, तेव्हा लागे मानवाचा वारा. ही ह्याच येवणीत उद्धार करून घेतो या. आणि बाया बिनपुळ्या देवाला नाही असा लाटकायचा, बिनपुळ्याला की लाटक देते. कवठाळा लागतं ते त्याच रूपात येतं आपल्यापाशी. विठाला 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 मामाचं तळ गावोगाव फिरतोय. माझ्या भाविकांचा उद्धार होते, उद्धार. भंडारा रोग झाला तो रोग तेवढ्या भावनेने सेवन करावं लागतं. ते लय मोठं औषध आहे. कसलं औषध आहे? त्याचं प्रमाण आहे ना का नाही प्रमाण? वैद हो वैद. अहो प्रमाण आहे ना मग. बाळ मामा वैद केल्या पहिले. ती मेंढी माऊली आपल्या दारात आली, भंडारा झाला. कित्येक लोकांचं रोग घालवलं, कित्येक लोकांचं कल्याण केलं. आपल्या दारामध्ये जर बकरी आली मामाची, तुम्हाला लेंडी पूजा करता येणार नाही. लेंडी पूजा कुठं असती ग माई? आदमापुरात असती. कधी असती? पाडव्याला असती. पण तुमच्या भाग्यात मेंढी पूजा येते. मेंढी माऊली दारात आली, तिची ओटी भरा. ओटी भरा, तिचं ओट भरण करा, तिला वंजळभर गहू द्या. कल्याण म्हणजे तुमचं भाग्य आहे हो. आज मामाचं तळ गावोगाव फिरतोय तुमचं आमचं कल्याण करण्याकरता. त्या मेदके गावामध्ये असाच भंडारा उत्सव होता. चिकोत्रा नदीच्या कडेला असा मोठा भंडारा उत्सव होता. मामाच्या काळातला भंडारा चालू केलेला आज तागाय चालू आहे. मग ज्या वेळेस कॅलराची साथ सुटली होती. कॅलरा कळतो ना जुन्या माणसांना? कॅलरा ते फोड यायचं तसं अंगावर. आणि पटा ती पटकीचा रोग म्हणायचा त्याला, मरायची माणसं. आता कसा कोरोना आलता तसा त्या काळात आलता. आणि लोक तेव्हा शासन एवढं भरभक्कम नव्हतं. पण गावातली माणसं अशी धाडशी होती. मरलं की खाद्यावर घेऊन जायचे, खाड्यात पुरून टाकायचे. तो काळ, त्या काळामध्ये मामाचा भंडारा चिकोत्रा नदीच्या काठावर त्या मेदके गावात असायचा. मग हजारो माणसं भंडाऱ्यामध्ये सामील व्हायची. एक आरोग्य खात्याचा अधिकारी आला. अरे बंद करा, हे काय लावल्यात नाटक? रोगराई भयान चालू आहे.
रोगराई पसरेल आणि त्या पत्रवाल्या घोंग 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 माश्या करतात. कोण आला? आरोग्य खात्याचा अधिकारी आला, दिला दम. लोक लागली सैरवायला इकडं व्हायला. हे मामाने ऐकलं, अरे आम्ही अन्नदान करावं, लोकांचे प्रश्न सोडावेत, दुःखातून लोक सुखाकडे नेहावेत, आणि काय जरा सोडतो. हे माई तिथं किती आनंद वाटतो, घरी जाऊ वाटतंय का? आणि भीती घालतात, कशाला त्या जायचंय काय मेंढी मावली नगरला, जळगावात रात्रीचं धडपड. ते रात्रीचं धडपड नाही रे. अरे बाबांनो, ते आरोग्य खात्याचा अधिकारी आला, दम दिला. हे मामानी वाक्य ऐकलं, ठीक आहे. मग मामाच्या खांद्यावाशी गोंगडी होती, गोंगडी अशी हवेत भिरकून दिली गोंगडी. तुम्हाला वारलं आणि वाहुटळ कळती का? कळती का ग माई? वारलं असं गोल गोल फिरतं आणि वाहुटळ अशी बारा बारा वाहती, कळतंय. मग उलट झालं काय? मग तू कसं वाचत ते मला तरी सांगा. वा, महाराजाला काही कळतच नाही. आता हे तुमच्या कायमचं लक्षात राहील. माणसाला सवच सांगून कळत नाही, उलट सांगायला. घरात तसंच आहे, घरात तसंच आहे. उलट तेव्हा घर चालते, सवच सांगून चालत नाही. बाई काय तिकडे नको मला जायला, जाईन मी पण गडीभर थोडा वेळ तरी जाईन. ठीक आहे चला. वाहुटळ गोल गोल फिरती आणि वारं असं बराबरा वाहत. अशी वाहुटळ झाली तयार. वाहुटळ आणि त्या घोंग घोंग माश्या करत होत्या पतारवाळ्यावर. अशी वाहुटळ तयार झाली. घर 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 नाका ठिकाणा उचलला आणि 2 किलोमीटर चक्रूबाईच्या डोंगरावर जाऊन पडला. काय तो ढिगारा? अरे आम्ही अन्नदान करावं, आम्ही ज्ञानदान करावं, लोकांचे प्रश्न सोडवेत. इथं रोग येतो काय, इथं मजा येते काय? त्यावेळेस आरोग्य खात्याचा अधिकारी गेला आणि मामाचं चरण धरलं. मामा क्षमा करा, क्षमा करा, चुकलं माझ्याकडून. 2 किलोमीटरवर ते पतरवाळ्याचा ढिगारा एका क्षणात टाकला. सत्ता कुणाची? वायूवर. मामाची सत्ता वायूवर आहे. हो, इतके मोठे मामा आहेत आपले. आपलं संकट लय बारकय, काहीच नाही बाया, माझं असंच होतंय. हा संकटापेक्षा आपला देव लय मोठा आहे. हो, मग असं कातरणीचा कार्यक्रम चालू झाला, मेंढर कातरायचा कार्यक्रम चालू झाला. मेंढर कातरायला कार्यक्रम चालू झाला ते आपण पुरणपोळीचं काय करतो, स्वयंपाक करतो. कुणाला? त्या मेंढके दादांना. मेंढी कातरण्याचा कार्यक्रम चालू झाला आणि मामाने सांगितलं, डॉक्टर गरड इकडे जा, मुरगोडला आणि बाजार घेऊन ये. त्यावेळेस पश्चिमेकडून वाढ पूर्वेला होतो, त्या नरतवड्याच्या पूर्वेच्या बाजूला ते मुरगोड आहे. असं वारा वाहत होता पूर्वेला. मामा कॅन्सर होता. कुणाला? डॉक्टर गरडला. अशक्त पण आहे मी जाऊ शकत नाही, वारं बरा वाहते. अरे जा, मी वाऱ्याला सांगतो. गाड्या नव्हत्या, ट्रॅक्टर नव्हतं, काही नव्हतं. जुना काळ होता, पारतंत्र्याचा काळ होता तो. आणि घेतली सायकल, निघाले. वाऱ्याची दिशा बदलली, वाऱ्याची दिशा बदलली. पूर्वेकडून पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारा वारा पूर्वेकडून पश्चिमेकडे व्हायला लागला. अशी टांग टाकली. डॉक्टर गरज मुरगोड आरामसे गेला, आरामसे गेलं. बाजार घेतला. आता भराभरा वारं वाहते. ऐका, भराभरा वारं वाहते. आता कसं जायचं? डॉक्टर गरडनी बाजार बांधला, निघाले की पुन्हा पश्चिमेकडे वारा पूर्वेकडे व्हायला लागला. सुखरूप आले, सुखरूप. जशी माझ्या नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये ख्याती केली, मंदिर फिरवलं, अशीच माझ्या मामाने ख्याती केली. हो, कशाची ख्याती केली? त्या वायूवर सत्ता केली. एका चक्रूबाईच्या डोंगरावर 2 किलोमीटर पत्रावळ्याचा ढीग नेऊन ठेवला.
ही ख्याती कोणाची? नामदेव हाती दूध प्याला हे सर पेलं ते विठेवरच. हा माझी मुक्ताई म्हणते सगुण म्हणावं तर ते काय आहे तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे महाराज. फार खोलय शास्त्र आपला धर्म लय मोठा आहे आपलं पुराण लय मोठं आहे. ठीक आहे मग घरी हुंडी नरसिंह मेहतेची. त्या नरसिंह मेहता कुठला? गुजरात राज्यातला. प्रत्येक प्रांतामध्ये माझ्या भगवंताने अवतार घेतला. कोणासाठी? भक्तासाठी. अनंत अवतार घेशी भक्ताकारणे कनवाल उग्र पाळू लागू उद्धाराने. भक्तासाठी अवतार घेतो. हे ऐका ज्याला मामा नाहीत ना ते मामा म्हणतात मी त्याच्यासाठी मेलोय. ज्याला आहे ना त्याला लगेच मग तुम्ही पायाखाली आहे. हो त्याला लगेच पायाखाली या. इतक्या जवळ मामा आहे. फक्त विश्वास पाहिजे ना. अरे भल्या भल्यांचं दुःख मामाने सारले. तुमचं आमचं काहीच नाही काहीच नाही फक्त विश्वास पाहिजे. हे रामाच्या विराहामध्ये घोडे रडत होते. कृष्णाच्या विराहामध्ये गायी रडत होत्या. हो आणि माझा कालच्या 12 तारखेला काय झाला हो पुण्यदिन झाला मामाचा. आणि मामाने जाणार आहे 16 ऑगस्ट 1966 साली कर्नाटक राज्यात जून महिन्यात मामा होते. आणि मामांना चाहूल लागले होते आता आपण निघायचंय आता आपण निघायचंय. जून महिना कसा बसा काढला बकऱ्यावर. मामांनी जून महिना संपला रे संपला. जुलै आणि ऑगस्ट बळच काढला निम्मा ऑगस्ट. 16 ऑगस्ट दिवशी लक्ष्मण मोर्याला जवळ बोलून घेतलं. ए मोर्या इकडे माझी बकरी लिहून घे बकरी लिहून घे. तेव्हा ते लक्ष्मण मोर्या म्हटला मामा तुझं हत्तीचं वजन कोण वागवायचं ही. हे तुझा लवाजमा माझ्याच्याने होणार नाही बाबा. बापू मुख मला बोलून घेतलं तोही तयार झाला नाही. मग माझ्या मामाचं वाक्य आहे अरे जगन्नाथाची बकरी जगच राखणार आहे. कोण राखतं मामाची बकरी आता? त्याला आहे का मालक कुणी? आहे का कुणी? पगार आहे का कुणाला? ते मामाचं वाक्य आहे. मग
मामा निघणार 16 ऑगस्ट दिवशी सगळ्या मेंढक्यांना बोलवून घेतलं. सगळ्यांनी कुणाचा पगार पाहिजे पगार घेऊन टाका. मी कुणाचाही पगार ठेवणार नाही. कोण घेतो पगार? मामाला चाहूल लागले होते. रामाच्या वीरामध्ये घोडे रडत होते, कृष्णाच्या वीरामध्ये गाय रडत होत्या आणि मामाच्या वीरामध्ये मामाच्या मेंढ्या रडत होत्या. मामाची आपली परत भेट नाही. आणि 16 ऑगस्टला निघाले मामा. हो अरे ते चित्रपाला कळतंय आपण तर माणसं त्या कांतीला खोमण्याला यायला लागले, काय बी करायला लागले. हे माळा कुठं देव असतो काय? देव नाही, देवाचा बाप आहे. सगळ्यात मोठा देव कोण आहे? महादेव. महादेवाचा अवतार आहे हो, बाळमामाचा अवतार आहे. महाराज जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी हे मामानी कार्य केलं आणि हे आता महाराज आपल्या गावापुरतं कार्य करतात. महाराजांनी की टाळ्या वाजवा जोरात. हो अरे कुठला देऊन कुठला धर्म कुठला उद्धार आपला? आपण पिछाडून गेलो असतो. बायकान पोर राडा निसता रपाटा डबा करा गाडी यायची ह्यातच आयुष्य आपलं चाललं असतं. पण या ठिकाणी किती सुंदर आयुष्य टाकता येईल. नाही जर अरे हा आनंद स्वर्गात सुद्धा नाही. आणि आम्ही अरे ज्यांनी घ्यायचा त्यांनी घेतला. इथं तर खरे बाबा येतो बघतो त्याच्या निदर्शनाला आपला हात आला पाहिजे वर. आणि आम्ही
जी लय आळशी आहे ती त्याचा परपंच कधीच होत नाही. ते 8ला उठायची कवा हिचा परपंच व्हायचा. आणि शेजारने सगळं विरस लावते तिचं असं कसं नुसतं पोटातच शिरतो दुसरं काहीच बघ. अरे असा हात वर केला पाहिजे, हात सगळ्याच्या वर आपला हात दिसला पाहिजे. आता ज्यावेळेस सर्वांनी हात वर केलं ना, ज्याला हात नाही त्याला कळाली हाताची किंमत. त्याला वाटलं असेल मला हात असते तर मी सगळ्याच्या वर हात केला असता. आपल्याला हात असून आपण वाजवत नाही. ज्याला कान आहेत ना त्याला कळली ह्या नामस्मरणाची किंमत. ज्याला कानच नाही त्याला काय कळायचंय. त्याला परापसंत मध्यमानी वैखरी 4 वाण्या माणसाच्या कधी जाऊ नये. माझ्या मामानं सगळ्यांना असं सुखी ठेवा. मामा आमची वाणी परापसंती म्हणजे डोळा कान आणि वैखरी ही 4 वाण्या आमच्या जाऊन देऊ नको बाबा. हे सर्व भक्तावर लक्ष ठेवू का, त्याच्याशिवाय आनंद घेता येत नाही. मग भरियले हुंडी नरसिंह मेहते, तो नरसिंह मेहता गुजरात राज्यातला. पण त्या मेतके गावातच बाळू पोलीस पाटील हा बाळा पाटील. पण पाटीलचा पहिला दरारा वेगळा होता हो. आता DYSPच्या अंगावर हात टाकतात गडी. आपलाच मित्र आहे. पहिला रायगंज आला तर चढे फिटायचे धोत्र फिटायची माणसं घरातनं बाहेरच निघत नव्हती. कोण आल्या रायरन. मग त्या काळात त्या पोलीस पाटलाचा लय दरारा असायचा. पण चाहूल लागायची. असा दुष्काळ पडायचा. दुष्काळ पडल्यानंतर मेंढीच्या चाऱ्यासाठी धनगर लोक गावोगाव पलायन करायची. पण त्या काळी दुष्काळ पडला थोडीशीच पेर झाली. कुठं उगावलं तर कुठं नाही. आपण तेच परिसरात होतो. पण मामाने काय सांगितलं, मामाच्या भाकणुकीत आहे काय 2025ला भयान दुष्काळ पडत. हो काही जिल्ह्यात आहे दुष्काळ. उगा आपल्याला मामाने तळी भरली 28 तारखेला मे महिन्यात म्हणून आज उडे हाणतोय. नाहीतर आज गुड्या नाही, आज गुड्या सुद्धा आपल्या खाली झाल्या असत्या. हो का त्यांना माहिती आहे माझे भक्त अडचणीत येतील. मामाने मे महिन्यातच तळी नद्या नालन हे भरभरून वाहतंय. तुला पट दुष्काळ पडायचा आहे. हे फळ हे मामाचं सेवेचं फळ आहे बरं का. हो बघा तुम्ही मामाची भाकणूक. पण त्याच्या मामाने मात केली. मग त्या बाळा पाटलाच्या शेतात सगळ्या बाबळीच होत्या. आणि धनगरांची नजर नेमकी त्या बाबळ्यावर असायची. पण हा गडी काय करायचा, भलभर मोठं शेत सकाळची 8ला भाकरी बांधायचा रानात जायचा. एकाला सुद्धा बाबळ बिंदून देत नव्हता. आणि धनगर लोकांचं काम काय, सिल्की बाबळ बिगर काट्याची पालवं कुठं घालतोय या लगेच. ज्याला कुठं बकरी त्याला माहिती आहे कसं काय असतं ते. हा मग एक दिवस असा केला त्याच्या मायमुळे त्याला जाता चालणार लवकर उशीर लागला. तोपर्यंत मामाने एक बिनली बाबळ म्हणजे सवाळली. कुणी स्वतः मामाने सवाळली. आणि ही गडी नेमका आखरला गेला. कोण धनगरा तू का माझी बाबळ बिनली. मामाला नाही तसला बोला नाही तसला दम दिला. आता ते पोलीस पाटील आहे. मामाने हात जोडला. पाटील काय नुकसान झालं असतं भरून देतो. आणि बांधणार असता तर बेंदीच नसती ना. आणि तू काय भरून द्यायचा तुझ्याकडे आहेच काय. तसं नका बोलू भरून देतो. तर नाही तसला बोलला आणि काठी टेकवत मामा निघून गेले. दुसऱ्याही वर्षी दुष्काळ पडला. कुठं तरी ताट उगावलं. आणि नेमकं खळ कळतं का माहिती तुम्हाला. हा कळन तुम्हाला खळ. ठराविक माझ्या मायला खळ. आताच्या पोरीला खळ काय करायचंय. तिला मला नको वाटतं मला खळ कसं कळत. कारण तिच्या मायलाच नको. मळ्यात तिला जाऊ नको. तू तिथे मळ्यात जाऊ नको. आमची तिथे 7 वर्ष लग्न झालं मळ्यातच जात नाही. जाऊनच देऊ नको.
अरे ज्याची त्याला करू द्या प्रपंचा. एकदा शुभमंगल झालं की जी त्याला करू द्या. तर सकाळचा 8लाच फोन तुम्ही हाणताय. तिथे तुझं काय चाललंय? आता काय चालायचंय तिथे? 3 वाजता फोनच चालू. आणि तुझं काय चाललंय? तिचं काय चालायचं ग बाई? तिला करू द्या. आणि तिथून फोन आणता. आणि तिथून रिटर्न फोन. वहिनी वहिनी दादाला नायला नीट बरं का? दादाला नायला नीट बघा नीट. आणि तर कोणाचं मारायचं? बाई तू तुझं बघ, ती तिचं बघीन. काहीच होणार नाही. आम्हाला हेच कळत आज. चला मी तिकडे नाही जाणार. पण त्यावेळेस खळ झालं. खळ्यामध्ये खुडणी झाली. मसनी नव्हत्या. ती बडवलं आणि रास उपनायची आहे. मामा काठी टेकवत 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 तिथं आलं. पाटील रास झाली वाटतं? हो झाली की. कशाची रास आहे? पोती 2 पोती होत्या. मी सांगतोय भरेली हुंडी नरसिंह मेहत्याची. दुसरं चरण नाही महाराज. लक्षपूर्वक आहे का? कशाची? मग खुशाप्पा नावाचा मुलगा. आता ते ढवरा आपल्याला बोलतो. आपली सगळी ग्रामीण मागाची माणसं आहे. ढवरा ती खळ असले की ढवरा असायचा. मग ते ढवरा करण्यासाठी कोंबडा आणायला लावला होता खुशाप्पाला. पाटील माझं ऐका जरा. काय? रास आता भरू नका. रास शुक्राची चालणी उगवल्या भरा. शुक्राची चालणी का उगवते? संध्याकाळी 8 वाजता उगवते का नाही? उगवते उगवते. मग कळण कीर्तन तुम्हाला. कधी उगवते दादा? बघा ऐका ऐका. आता सारी सांगणारी झाली, सारी ऐकणारी झाली. हो मी मागाशीच काय सांगितलं, माझं कीर्तन उलट असतं. हा प्रतिउत्तर तुमच्याकडं आलं पाहिजे. शुक्राची चालणी कधी उगवते दादा? पहाटे 4ला उगवते. शुक्राची चालणी उगवल्या रास भरायला सुरुवात करा. कशाची भरायची? रास पोती 2 पोती व्हायची. खुशाप्पा आला तेवढ्यात बाळा पाटलाने सांगितलं, पोरगा आलाय आता, कोंबडे लावले, जेवून जावा. मामा म्हणले मी शाकाहारी माणूस आहे, मला मांसाहार चालत नाही, वाटलं तर माझा भाजा पाठवून दे. हो. आणि मामा काठी टेकवत टेकवत निघून गेले. जेवण झाली आणि पहाट शुक्राची चांदणी उगवली. आणि रास भरायला सुरुवात केली. वाक्य कोणाचे? माझ्या मामाचं वाक्य. शुक्राची चांदणी भरल्या उगवल्या भरा. पोती भरायची होती किती? 2. कडबा किती आहे? 200. कडबा 200. भरेली हुंडी नरसिंह मेहत्याची. मी म्हणतोय गुजरात राज्यात माझ्या भगवान परमात्म्याने काम केलं नरसिंह मेहताचं, तसंच माझ्या मामानं काम केलं. मेहत्या काय केलं? 2 पोती भरली. राज जशी तशी. खुशाप्पाला सांगितलं जा अजून 2-3 पोती घेऊन ये. खुशाप्पा घरी गेला. ती सवामानाची पोती होती, हाताची पोती नव्हती. पोती आणली, भरली, पोती भरली 5. राज जशी तशी. त्या बाळा पाटलाच्या मनात गौडबंगल फिरायला लागलं. तो काहीतरी धनगर नसून काहीतरी चमत्कार वाटतोय. मग पुन्हा खुशाप्पाला लावलं. अरे 10-12 पोती भरली. राज जशी तशी. अशी भरत 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 तांबडं फुटलं. तांबडं फुटलं. लहान आबाळ झालं. रास जशी तशी. खुशाप्पाला पुन्हा घरी लावलं. पोती आणली. दिवस उगवायला रास भरून तयार झाली. पोती भरली 22. कडबा किती आहे? 200. पोती भरली 22. तर शेजारी लागले फिरायला रानात. म्हणजे आपल्या डोळ्याला झोप तर गेली नाही ना. शेजाऱ्यात असणारे तडाखा असतो. हा म्हणजे काय भानगड आहे? काय चिटकी बिटकी आहे? काय तसलं राहणार आहे? 22 पोती दुष्काळाची. पण त्या बाळा पाटलाचं लक्ष त्या आनंदानं होतं, त्या पोत्यावर होतं, त्या धनगराकडे लागलं होतं. कुठे तो धनगर? चावू लागली होती. आणि त्या विरामध्ये एक 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 धनगराचा कळप लोटत लोटत नेमके मामाच्या कालपावर गेले आणि सबसे लोटागण घातलं. काय सबसे लोटागण घातलं. दर्शन घेतलं. मामा स्मित झाले आणि सांगितलं. काय सांगितलं? बाळा पाटलांनी मामा क्षमा करा मला. गेल्या वर्षी
एक बाबल तुम्ही माझी बेनली होती तर मी तुम्हाला नाही तसल्या शिव्या दिल्या हो, मला माफ करा. एका बाबलीच्या बेनल्या तुम्ही 22 पोती दान दिलं मामा, हे उपकार कुठं फेडो. गयावयान करायला लागला. त्या मेतक्यात मामाच्या सहवासामुळं बाळा पाटलाचा सहवास जुळला आणि अख्खी पाटील मंडळी पाटलाच्या घरी यायला लागली. कोणाची? हे सगळे पाटील लोक बाळा पाटलाच्या घरी आले. मामाची ख्याती वाढली आणि ख्याती वाढल्यानंतर एक 9 वारी साडी त्या पाटलीनं घातलेली होती आणि 9 वारी साडी घातल्यानंतर माझ्या मामा त्या दिवशी तिथं मुक्कामाला होते आणि मामाने सांगितले, पाटलीने आबोळ्या कर मला खायच्या. काय कर? आबोळ्या कर मला खायच्या. तुम्हाला आबोळ्या करता कळतात का? नाही कळत. आता ती कुठलंही कोल्हापूर जिल्ह्यातली भाषा आहे. मग त्याला लागतो दूध आबोळ्या करायला, दूधच नाही. त्या पाटलीने 9 वारी पदर गुडघ्या पदर होता माई. कोणाचा? त्या पाटलीनीचा. आम्ही कीर्तनात घेत नाही. एवढी मोठी शोकांती काय हो, तिनं पदर पडून दिला नाही आणि त्या पदराच्या आडगराच घेतला आणि शेजारीच्यात निघाली. न सांगता तुम्हाला कळू येते अंतर 20 विश्वंभर परिहाराची न लगे. मामाला कळत नाही वे. ए पाटलीने ते काय चालवलंय पदराड? मामा अहो दूधच नाही, शेजारी दूध आणते. त्यामुळे मामाचं वाक्य, पाटलीने मला शेजाऱ्यातलं दूध चालणार नाही, तुझ्याच घरचं दूध पाहिजे. मामा माझी म्हैस पार्टी झाली, आटली या, दूध नाही. मला काही सांगू नको, मला तुझ्याच घरचं दूध घे दे आबोळ्याला. मामा म्हैस आटली, 6 महिने झालं पार्टी झाली या. पाटलीने मी सांगतोय पातेलं घे. घेतलं पातेलं. आदेश मामाचा आहे आणि सोड रेडको म्हणते. रेडको सोडलं. अरे रेडको सोडताच त्या म्हशीनं पाना सोडला आणि पाना सोडल्यानंतर पातेलभर दूध काढलं. कोणी? पाटलीनं आबोळ्या केल्या, खाल्ल्या. ऐका, चित्रातल्या नंदीचं दूध शंकराचार्यांनी काढलं. जिवंत बैलाचं दूध भगवान श्रीकृष्णाने काढलं. अरे दगडाच्या नंदीचं दूध तुकोबारायांनी काढलं आणि वाज म्हशीचं दूध माझ्या मामाने काढलं. ही ख्याती माझ्या मामाने केली. या रंगाचं तिसरं कोण तो धनाची जट असा शेतकरी होता पण त्याचा भाव होता.
त्याची सेत पेरलं सेत. हे सांगण्यासाठी आपल्याला भरपूर 5 चरणाचा अभंग आहे. आताचे 2 चरण मी धावती घेतल्यात, 3 चरण बाकी आहे, 9 वाजले ते आहे. आपला भंडारा कधी म्हणजे माझ्या म्हणजे तुमचं पण मी आकरित करणार नाही, माझ्या पण होऊ नाही. मला फक्त तुम्ही वेळ द्या. त्या टायमाला महाराज मी बरोबर जय विठ्ठल घेतो. 15 मिनिटं. वा, मला 15 मिनिटं दिले त्यासाठी महाराजांनी टाळ्या वाजवा. गोड. मग अभंगाचं 3रं चरण सांगतो. मीराबाई भजन करत, विष घेतलं विष. कुणी भगवंतानी प्राशन केलं तेच का माझ्या मामाने केलंय. ऐका, अण्णाप्पा भानुशे नावाचा दादू भानुशेचा भाव आहे. वय 20 वर्षे. शेतामध्ये सर्प दवून झाला. काय झाला? सर्प दवून झाला. आणि सर्प दवून झाल्यानंतर जुना काळ आपल्याला काय करायचे दादा? ते आणायचं, त्याला ते मिरच्या खाया द्यायच्या, लिंबाचा पाला खाया द्यायचा, मारुतीच्या भैरवाच्या देवळामध्ये बसवायचं, त्याला येडा घालायला लावायचा. हे जुनी परंपरा आणि सत्य होतं. माणसं निष्ठेची होती, भगवंतावर निष्ठा. देह जावो अथवा राहू पांडुरंगी रूढ भावो, चांगलीची माणसं. तसंच त्या अण्णाप्पा भानुशाला आणलं, मंदिरात मध्ये ठेवलं. रात्र गेली, पायवर सरजूत आला आणि कोणीतरी सांगितलं त्याच्या मायला, ताराबाई भानुशे त्याचं नाव. म्हणले मामा या गोष्टी विराज करतात. आणि मामाचा तळ होता आणि त्या तळावर गेले कोण? ते तिच्या भावकीतली माणसं, ताराबाई भानुशे. असे जवळ 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 गेले. मामानी किरकार साराडी, अरे मुडदा घरात ठेवला आणि माझ्या सिरीजवर घरा आला. काय केला? त्यावेळेस त्या माईचं वाक्य, अण्णाप्पाच्या माईचं वाक्य, मामा आम्ही तुमच्यावर काही आशीर्वाद करणार नाही, फक्त तुमचं दर्शनच होऊ द्या मला. पण मामाने शिव्याचा भडीमार केला, त्यांना जवळ येऊन दिलं नाही. ताराबाई भानुशे म्हणायची, लेकरा ए माई, लेकराचा कळवळा तुम्हालाच फक्त माहिती काय असतं लेकराचं प्रेम. हो, लेकराला ठेस लागले. अरे लेकराच्या डोळ्यात पाणी यायच्या आधी डोळ्यात पाणी कुणाचे येतं का माई? आईच्या डोळ्यात पाणी येतं, याला तर माय म्हणतात. हो, तर ती माई आज कळा ना कुणाला. सर म्हणतात तुला काय कळत नाही. कधी बाय आल्यावर, हा बाय आली की आयला काही कळत नाही. मी नाही इकडे जाणार, पण त्या माईच्या डोळ्यात खळखळकीनं पाणी आलं. हो मामा, माझं लेकरू, मी त्या लेकरासाठी नाही, पण फक्त तुमचं चरणाचं दर्शन व्हावं.
मामाने येऊन दिलं नाही. फेरा माघारी गेले माघारी. 15 दिवसाचा काळ गेला. रात्र भजन करायची ती पेशंट तसंच पाय सुजत आला वर. आणि 15 दिवसाने पठण कोडलेला भंडारा होता कोणाचा? मामाचा. आणि त्या भंडाऱ्याला मग अख्खं भानुष्य कुटुंब गेलं. कुणाला? त्या अण्णापाला पण घेऊन गेलं. मग तिथे गेल्यानंतर भली मोठी यात्रा भरलेली आहे. भला मोठा कीर्तन भजन प्रवचन भारुड सगळे ते ललित सुद्धा चालायचं मामाच्या याच्यामध्ये भंडाऱ्यामध्ये. असं कार्यक्रम चालू. आणि गेले त्या लेकराला घेऊन. आणि त्या लेकराकडे नेमकं मामाचं लक्ष गेलं. कोणाकडं? त्या ज्याला सर्पदंश झालता त्याच्याकडे, त्या अण्णाबा भानुशाकडे लक्ष गेलं. आणि मामांनी पाणी पिलं. पाणी मामा. आणि त्याच्या पायावर गुळणा टाकला. काय औषध आहे मामाचं? मामा पाणी पिले, मुकडी त्याच्या पायावर टाकली. एका क्षणात पाय ओसरला. एका क्षणात. आणि झालं काही मामाने आदेश दिला, जा त्या गाडीतले 5-6 ऊस घेऊन ये. ते अण्णाबा भानुशे पळतच गेलं. गाडीत आणलं होतं, उचलून आणलं होतं, ते पळत गेलं आणि 5-6 ऊस आणले. आणि मामाचं वाक्य सर्वांना दे. सर्वांचं तोंड गोड केलं. तोंड मीराबाईसाठी घेतो 20 प्याला. माझा भगवान परमात्मा 20 प्याला मीराबाईसाठी. आणि अण्णापा भानुशे सर्प दंश घालवला. ही माझ्या मामाची ख्याती आहे. त्यावेळेस वाक्य आहे कुणाचं? त्या मायचं वाक्य आहे ताराबाई भानुशेचं. काय म्हणते ती? काय म्हणते? असं वाटत बाळू मामा वारे उडावे, वारे उडावे. आणि हार बनवून तुझ्या गळ्यात पडावं. तुझ्या गळ्यात पडावं. अरे भिकारी म्हणून कुणी हिंदवलं. हे बाळूमामाच्या भक्ताला कोण चांगलं म्हणतंय काय? काय ते भिकारी? अरे भिकारी म्हणून कुणी हिंदवलं. मग मामा तुम्ही मला सांगता
जुना काळ होता जुना. एखाद्यानं गाडी आली ट्रॅक्टरला असं जाऊन शिवायचं, त्याला हळूच हात लावायचा, हळूच हात लावायचा. घरी यायचं मायला म्हणायचं माय मी हात लावला. एवढा आनंद, लोकांची गाडी नुसता हातच लावला, इतका आनंद. आता गाडीत बसून कटाळा आला. ही कृपा मामाची आहे. तो सावकारच बनवतो, फक्त निष्ठा पाहिजे. मग अभंगाचं 4थं चरण. अरे ते चिखलात तुडवलेलं गेलेलं मूल जिवंत केलं कोणी भगवान परमात्म्याने. त्या कर्नाटक राज्यामध्ये हवेली गावात बंकापुरात एक 11 वर्षाचं प्रेत मुलीचं माझ्या मामाने उठवलं. बघा चालला होता, मेंढ्या टपटप चालल्या होत्या, आवाज आला आणि आवाज आल्यावर मेंढके दादा म्हणे मामा काहीतरी क्रिकास आवाज येतोय. मामा गेलेलं पाहतात एक 11 वर्षाचं बाळ गेलेले. त्या महिलांना सांगितलं, माईंना सांगितलं, वडिलांना सांगितलं तुम्ही शांत राहा, रडू नका. मामा पोटचा गोळा गेलाय आमचा, रडू नका. मी सांगतो शांत राहा. मामा काय शांत राहता, आमचा गोळा गेलेला आहे, 11 वर्षाचं बाळ हिरावलंय आमचं गेलंय. मी सांगतो कामाला लागा, कामाला लागा. अरे तार उपळून गेले, कामाला लागा. मी सांगतो सगळं कामाला लावले माझ्या मामानं. आपापला धंदा करायला लावले. सगळे मग्न झाले स्वयंपाक पाण्यात, गुरात ढोरात, शेतीत मग्न झाले. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, 3रा दिवस उगवला. स्वतःच्या अंगावरची घोंगडी मामानं त्या प्रेताच्या अंगावर टाकली. 3 दिवस तर मामा थांबले. माय अरे जसं झोपीतनं बाळ एखादं तुम्ही उठवता ना, तसं 3ऱ्या दिवशी झोपीतनं लेकरं उठलं. ते माझ्या मामाच्या चांग भलं रे चांग भलं, बालू मामाचं चांग घेतोय. कबीराच्या मागे विनोला विषयले मोल उठवले कंबाराचे. त्या बंकापुरात 11 वर्षाचं म्हणजे प्रेत उठावलं म्हणून अभंगाचं शेवटच्या चरणात सांगतात, तुम्ही दया तुम्ही
पाचही चरणाचा धावता भावार्थ घेतलेला आहे. सर्वांच्या चरणात नतमस्तको. आजचे मृदंग वादक जे इंदुरीकरण वाजवतात म्हणजे कीर्तन पकवाद ते आमचे हरिभक्त परायण मृदंग सम्राट विशाल महाराज धराडे. इंदापूर वैभव. टाळ्या वाजवा. आपल्या परिसरात असं घडत नाही जन्माला आले का? हो, 31,000 त्यांचा पकवाद आणलाय पेट्याने. असा छंद असावा. आज ते छंद माणसाला सुंदर असे आमचे हरिभक्त परायण अशोक महाराज मोहिते जे तुम्हाला मोहित करतात ते आज मोहिते महाराज. त्यांच्याच बरोबर आले चव्हाण महाराज. परवाच माझी त्यांची भेट झाली एका कार्यक्रमात वस्तुशांतीच्या कीर्तनामध्ये. त्यांच्या चरणात बसतो. आमचे खोबरे महाराज त्यांच्या चरणात बसतो. आमचे हरिभक्त परायण बाळूमामाचे निष्ठावंत भक्त आणि उत्कृष्ट कीर्तनकार कांतीलाल महाराज खोमणे त्यांच्या महाराजांच्या चरणात बसतो. आमचे गणेश महाराज गावडे पारोडीकर यांच्याही चरणात बसतो होतं महाराज. प्रेम असावा, आस्था असावा, आदर असावा तर गणेश महाराज कोण खरोखर घेण्यासारखं आहे महाराज. अतिशय गोड महाराज. हो, मी सर्वांच्या चरणात नतमस्तक होतोय. तसेच आमचे चौदार महाराज. हो, लई मला भीतीच नव्हती म्हणून तरी बोलत होतो. ना काय बोलतोय, भेटू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. आमच्या चौदार की जोरात टाळ्या द्या. हो, आणि आता रजा घेतो ज्ञानेश्वर. एक मिनिट. वा 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 वा. त्यांना मी अगोदरच म्हणलं तर तुमच्या कलेला माझा सलाम आहे. मी कीर्तनकार आहे तर ते महाकीर्तनकार आहे. कीर्तनकार काय बॉम्बाजून या त्यांच्या जीवात काळजी करते. म्हणून दादा असल्या 100 सिस्टीमा तुमच्या व्हावा मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो. म्हणून आता सेवेला पूर्ण राहून ज्ञानेश्वर
हरी पांडुरंगा रखमाई वल्लभ राहीच्या वल्लभ हवे जीवलंका जय देव आषाढी कार्तिकी भक्त जनयती हो साधू जनयती चंद्रभागे माझ्या स्थानोज्जय करती दर्शन हेला मात्र काय होय मुक्ती यशमाची मात्र मदनाशी नामदेव भाऊ वाढती जय देव जय पांडुरंग हरी पांडुरंग रखमाई वल्लभ राहीच्या दुर्गे दुर्गड भारी तुझी संसारी आनंद लागते आंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी आरी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी ओ कैलासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देव त्रिभुवन भुवन माता तुझ ऐसे नाही चारी श्रमले पर तुझ बोलवे काही विरोध करता करले प्रवाही ते तो भक्ता लागी पावसी नवलाई जय देवी जय महिषासुरमर्दिनी कैलासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होती निजभाषा देशामा गुणगोडी तोडी हो भाषा आपले तुझा तुकोन पूर्वील आशा तर हरितली काला पदभंग सुरेशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी कैलासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी त्रिगुणात्मक मूर्ती दत्ता हाताना प्रेमोक्ती अवतार जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती हो आदित्य देव चित्ता जय देव सप्पा हे अभ्यंतर तुझे करत आवाजाची कैसी रही मात पराई बदली नसत जन्मा मरणाचा पुण्याचे अंत जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती हो आदित्य देव चित्ता जय देव दत्ता ये बोली लावू आता कला कसवावे संता गपणी बात केला मी आशीर्वाद दिला जन्मा मरणाचा फेरा चुकला जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती हो आदित्य देव चित्ता जय देव दत्ता ऐसे लागा निरूपणाची झाली बोलवण एका जगात श्री दत्त जाण जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती हो आदित्य देव जय बाळू मामा आरती हो कैवल रामा जय देव पंढरपुराचा उद्धार झाला अवतरले शंकर अक्कल गावाला माधवपणी त्यांनी चमत्कार केला वस्तीचं दर्शन भोजन वाढीला जय देव जय बाळू मामा आरती हो बाळू कैवल रामा जय देव मेरा कवी सुनाता जय देव जय बाळू मामाचे जाणी सर्व पाहिले आवडगिरीचे पाणी पाजिले आशीर्वाद प्रसन्न होता जय